हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा। गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा। गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, तुका मने गर्भवासी, तुका मने गर्भवासी, सुखे गालावे आम्हासी। गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी। विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान की जय, महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शिवाजी महाराज की जय, महाराज की जय, शंकर की नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। करू प्रथमान मन, पांडुरंगा करू प्रथमान मन, आवाज पांडुरंगा करू प्रथमान मन, 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 पांडुरंगा करू प्रथमान मन। हे दुसर तरण संगातिया, दुसर तरण संगातिया, त्यांच्या गोपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या गोपादाने कथेचा विस्तारू। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, ज्यांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, हेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता। ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 आवाज
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन सारू चराचरी मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजमानरायुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये रायगडी मंदिरी वसे माझा राया रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वरासी जोडली ज्यांची ख्याती प्रथम तुम्हा वंदितो शिव छत्रपती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणासी अहो स्वामी तुकया देवा यावरी ना करावा फेर हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी प्राप्त स्थळी या पवित्र पावन वडगाव नगरीमध्ये आज खऱ्या अर्थानं अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये महाराज या ठिकाणी आजच्या कीर्तन रूपी सेवेकडला निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार संपन्न साधू इंद्रायणीच्या काठी उठलेलं महान असं भक्तीचं वादळ जाळूनी संसार बैसोल अंगणी किंवा बरे झाले देवा निघाले दिवाळीन परी या दुष्काळी पिढा गेली सांगणारे माझे जगद्गुरु जगदवंदनीय या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्यांनी रयतेचं कष्टकऱ्यांचं राज्य याची देही याची डोळा निर्माण केलं आणि तुम्हा आम्हाला जगण्याचा स्वाभिमान ज्या राजानं शिकवला तो जाणता राजा म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जगद्गुरु जगदवंदनीय माझ्या ज्ञानेश्वर माऊलींनाही प्रिय असणारे शे ज्ञानेश प्रिय साधू श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा अभंग असून हा अभंग मागणी पर प्रकरणातील आहे विठ्ठला महाराज कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की दरवर्षी सालाबादाप्रमाणे मला वाटते दुसरं वर्ष बाबा या दुसऱ्या वर्षानिमित्त चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहातली जागराची 7व्या क्रमांकाची ही कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे महाराज आणि वारकरी संप्रदायाचा एक दंडक आहे महाराज वारकरी संप्रदायाचा एक नियम आहे आणि त्या नियमाला कुठेही फाटा फुटता कामा नये महाराज कारण वारकरी संप्रदायाने अखंड हरिनाम सप्ताह करत असताना काही नियमावली काही आचारसंहिता घालून दिलेली आहे महाराज पहिला दिवस हा नामपर असावा नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे किंवा हरी बोला नाही तरी अबोला आणि महाराज शेवट 7व्या दिवसाची जी सेवा असते ती माझ्या पंडित पांडुरंगाला काहीतरी मागण्याची सेवा असते म्हणून 7व्या दिवसाची मागणी प्रकरणातील कीर्तनाचा तो अभंग निवडला पाहिजे महाराज म्हणून हा अभंग तुमच्या आणि माझ्या पंडित पांडुरंगाच्या चरणावरती अर्पण करीत आहे महाराज खऱ्या अर्थाने या गावामध्ये थोडासा परिहार देत असताना मनस्वी आनंद होत आहे महाराज ज्यांनी महाराष्ट्रभर नव्हे तर ज्यांचं नाव आज महाराष्ट्राच्या आणि भारताच्याही कानाकोपऱ्यामध्ये पोहोचत आहेत असे माझे गुरुवर्य माझे गुरुस्थानी असणारे आदरणीय सन्माननीय हरिभक्तपरायण आमचे जय महाराज आणि या जय महाराजांच्या पवित्र पावन वाणीतून ऐकत असणारे तुम्ही भागवत कथा फार नशिबवान आहात महाराज तुम्ही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले कृपा केली देवाया विठ्ठल कृपा केली देवाया विठ्ठल कृपा
विठ्ठली आजल मोजल बहु पुण्य केले देवाया विठ्ठल कृपा केली देवाया विठ्ठल कृपा केली जन्म देली आणि बहु पुण्य केले देवाया विठ्ठल कृपा केली देवाया विठ्ठल कृपा केली कृपा केली आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली महाराज. ज्यांच्या पवित्र वाणीतून हे तुम्ही या ठिकाणी भगवत धर्माची पताका भगवत गीतेचं तुम्ही या ठिकाणी श्रवण करत आहात महाराज. आणि आज या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन मंडळी आहेत. माझ्यासोबत आमचे हरिभक्तपरायण परमेश्वर महाराज, माधव महाराज, बंधू महाराज आणि गोपाल महाराज, विनेकरी बाबा बाबा सगळे सर्वजण आपण गुणीजन आहात. मी नेहमी सांगत असतो महाराज की गायकांचं आमचं वादकांचं म्हणजे मृदंगाचार्यांचं आमच्या कीर्तनकाराचं नातं कसं असते महाराज. एकदा 2 मिनिटं सांगतो बाबा. कीर्तनकाराचं आणि गायकाचं आणि मृदंगाचार्याचं नातं असं असते आई की आमचं नातं हे चिखलासारखं असते महाराज. जसं चिखलामध्ये माती आणि पाणी एकत्र आल्याशिवाय चिखल बनत नाही महाराज, तसं ही गुणीजन मंडळी असल्याशिवाय आम्हाला शून्य किंमत आहे महाराज. म्हणून हे मोठे आहेत विठ्ठल महाराज. कोणताही महाराज हे मोठे आणि लहान नसतात. या गुणीजन मंडळीमुळे आम्ही आहोत एवढं लक्षात ठेवायचं आहे महाराज. फार गुणीजन मंडळी आहे बाबा. तुम्ही सर्वजण माफी असावी, सर्वांची नावं मला माहीत नाही आहेत आणि खऱ्या अर्थानं सगळ्यात जास्त धन्यवाद तुम्हाला देतो. जय बाबा, जेवढं या गावाचं प्रेम माझ्यावरती तुमच्यावरती आहे ना, महाराष्ट्रात बाबा एवढं कोणाचंच प्रेम आमच्यावर नाही हो. नाही तर महाराजा लोक नीट बोलत नाही हो. अहो थोडासा उशीर झाला महाराजाला आलं करते आलं करते गेलो करते महाराजा लोक नीट बोलती म्हणून असं नाही. पण तुमच्या गावातलं प्रेम इतकं 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 वेगळं आहे महाराज. अहो काय सांगा, आम्ही जय बाबा आम्ही नुसते सोबत तिथं जेवायला काय बसलो तर वाढायला तरुणांची फौज होती. आम्ही फेटा बांधत होतो, याच्यामुळं माझा फेटा नीट पहिल्यांदा आला नाही. यायला वाटलं बा महाराज आहे का नाही हो, टेन्शन मध्ये आले बा याला बांधताच येते का नाही. आम्ही तुम्ही मन मानायले असा बांधा तसा बांधा, चांगले दिसले पाहिजे. माझ्या लग्नात इतके सोपने नव्हते बाबा. एवढे तर पोरं जमले गावातले माय. आणि माझ्या माता मावल्या मला इथं आल्यावर असं कळलं की तुम्ही 8 दिवसापासून माझी वाट बघत होतात माय. नसताल बघत आत्ताच सांगा, आत्ताच संपवतो माय. सांगा ना बघत होत्या का नाही माय. तुमचं पोरग आहे ना माय. मी 1 वर्षात येतो मी, आहे का नाही. पुढच्या वर्षी बोलवा कुठे. आणि ज्यांच्या संजू भाऊचा फोन आला त्यांचे आमचे दादा की महाराज तुम्हाला यावं लागते. मला काही हरकत नाही. तारीख म्हणलं तारीख आता शेवटची द्या म्हणजे मला मुक्कामी थांबता येईल. थांबू का नको सांगा ना, सांगा ना. आता विनोदाचा भाग सोडा महाराज, पण या गावामध्ये येणं जाणं, या भागामध्ये येणं जाणं राहिलं असतात. आमच्या जय बाबाचे मामाजीकडचे येतं आणि तुमचं प्रेम एवढं आहे की जय बाबा नेहमी या ठिकाणी येत असतात. आणि जय बाबामुळं मला इथे येण्याचा योग आला महाराज. खरे आता मी तुम्हाला सांगतो, आमचे घोगरीचे बाबा त्यांनी गेल्या वर्षी कीर्तन माझं तिथं ठेवलं त्यांच्या गावात. त्यांच्या निमित्त तुमचा योग आला आणि खऱ्या अर्थानं ही कीर्तनरूपी सेवा परत माझ्या वाट्याला दुसऱ्यांदा तुमच्या गावामध्ये येण्याचा योग आला महाराज. एवढे हार एवढं आदरात तिथे माझ्या सासरवाडीत नाही झालो का. लय अवघड आहे महाराज, आहे का नाही. आणि बाबाच आता काय बोला, बाबाकडे एवढा मेकअप मी माझ्या लग्नात नव्हता केला. महाराज आजचं कीर्तन रूपी सेवेला निवडलेला अभंग हा मागणी परबर करण्यात आहे. मी नेहमी सांगत असतो तुम्हाला, अनेक तरुण मुलांची फरमाईश होती, हे सांगा महाराज ते सांगा महाराज. मी कोणाला नाराज नाही करणार, काळजी नका. मी बरोबर बसवतो त्याच्यात, तुम्ही काळजीच नका करू महाराज. बरोबर बसवतो. अनेक मुलांचं म्हणणं होतं की तुम्ही हे सांगा ते सांगा, सगळं सांगतो. मी नेहमी सांगत असतो, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी सारी कोशिशें की तस्वीर बदलनी चाहिए. अरे आग मेरे सीने में ना से तो सही, लेकिन आग आपके सीने में जलनी चाहिए. आणि आगच पेटवण्यासाठी पुनश्च तुमच्या गावात महाराज येण्याचा योग आला. म्हणून तुमच्या चरणाशी नतमस्तक होतो. मस्तक हे पायावरी
या वारकरी संतांच्या. आणि खूप खूप धन्यवाद देतो महाराज. फक्त एकच करा, मी ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल म्हणेल त्यावेळेस हातानं टाळी आणि मुखानं नाम घ्यायचं, नाही तर काही खरं नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. नाव घ्यायचं, कारण नाम कोणाचं घ्यायचं माय बाया म्हणते आता कोणाचं नाम घ्यायला सांगते. केळीचं पांढरकण फाटलं, पप्याच्या बापाचं नाव घ्या कस तरी वाटलं, ते नाव घ्यायचं नाही माय. एका बाईनं नाव घे म्हणलं की तिनं गाणंच चालू केलं. अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, मोबाईल तुलाच लावते फोन. अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल तुलाच लावते फोन. विठोबा तुझी आठवण येते म्हणून तुला मिस कॉल देते. अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. फोन नाही लावायचं. मी आजीला विचारलं माय डायरेक्ट देवाला माय माया स्वप्नात नाही अजून देव. एवढ्या दिवसाचं कीर्तन करतो, काकडा करतो, भजन करतो, मास्तर असून हे काम करतो, तरी माझ्या स्वप्नात नाही तो डायरेक्ट देवाला फोन. ती म्हणे विठ्ठल आमचे विठ्ठलराव. हा माय ते नाव नाही घ्यायचं आहे का नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून या पवित्र पावन गावामध्ये आज कीर्तनाची 7वी सेवा आणि ही सेवा मागणीपर करण्यात आहे महाराज. आणि कीर्तनाला बसत असताना असं मन मोकळं बसायचं. मी तुम्हाला तुमच्याच भाषेत सांगणार आहे बघा. मी फार अवघडात फार कठीण याच्यात तुम्हाला नेणार नाही. तुम्हाला जे समजेल, जे पचेल, जे रुचेल महाराज त्याच गोष्टी सांगणार आहे. तरुण मुलांना माझी विनंती आहे, तुम्ही आजूबाजूला बसले असाल तर तुम्ही माझ्या पुढे येऊन बसा, कारण मी वर्षातून एकदा येतो महाराज तुमच्याकडे. त्यामुळे या कोपऱ्यातले तरुण मंडळी पोरं काय चालणार तुमचं, इकडे येऊन बसा नाही तर लग्न होणार नाही. या लवकर इकडं बघा. आता तुम्ही समोर माझ्या पाहिजे. मी नेहमी सांगत असतो माझं कीर्तन हे नेहमी तरुणांसाठी असतं. माझ्या मौलाना तरुण सुधारला पाहिजे. तरुण या देशाचं कोण आहे तर तो आधार आहे महाराज. पण तरुण पोरांना असं झालंय, कीर्तनात बस म्हणलं तर ते कीर्तनात बसणार नाही, पण पिक्चरच्या टॉकीज मध्ये पुढचं तिकीट काढल्याशिवाय राहणार नाही महाराज. अशी हरी कीर्तनाथ भाग्यवंत अन्नटे हरी कीर्तनात महाराज. या ठिकाणी येत असताना आहे ना सर्व एकदम ईश्वराच्या रूपाशी तल्लीन होऊन यायचं महाराज. इथं देव पहावयाशी गेलो आणि देवाची होऊन ठेवलो, बस पूर्ण अस्तित्व सोडायचं महाराज. मी कोण आहे काय विसरून जायचं. कारण ही नारदाची गादी असे महाराज, हा धर्ममंडप असा आहे महाराज. इथे येणारा कोणताही महाराज तुम्हाला त्याच्या डोक्यातलं सांगणार नाही तर गाठ्यातलं सांगण्याचा प्रयत्न करेल महाराज. कारण ह्या जो संप्रदाय माझा वारकरी संप्रदाय हा तत्वनिष्ठ संप्रदाय महाराज. या संप्रदायानं जे माझ्या ज्ञानेश्वर माऊलीनं सांगितलं तेच माझ्या नामदेवरायांनी सांगितलं, बाबाच्या नामदेवरायांनी सांगितलं तेच माझ्या तुकोबारायांनी सांगितलं, आणि जे माझ्या तुकोबारायांनी सांगितलं तेच माझ्या शांतीवर्मा एकनाथ महाराजांनी सांगितलं, जे शांतीवर्मा एकनाथ महाराजांनी सांगितलं महाराज तेच आमच्यासारखे लाखो कीर्तनकार सांगतात महाराज. वेगळी चूल कोणच मांडली नाही. म्हणून हा धर्ममंडप सर्वोत्तम आहे एवढं लक्षात ठेवा. मग या ठिकाणी बसत असताना थोडंसं वेगळं राहायचं, ताण घ्यायचं नाही महाराज. आणि संप्रदाय आपल्या मनानं जगायचं असतं. जीवन जगत असताना आपल्या मनानं जगायचं, फक्त नीतिमत्ता सोडायची नाही महाराज. लोकांचं काय, लोक नावच ठेवतात, लोक परिस्थितीनुसार बदलतात महाराज. लोकांच्या परिस्थितीनुसार लोक स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःला बदलत असतात. माता माऊल्यांनो एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला, तुमचं लेकरू आहे मी, पटपट बोला, पटपट बोला, फक्त कीर्तन होईपर्यंत बोला, नंतर पाहून घेऊ आपण, आहे का नाही. फक्त माना माय बरोबर आहे ना.
सगळं बरोबर आहे, फक्त मान हलवा. आता मला सांगा माय, लोक परिस्थितीनुसार बदलतात हा. बघा कसे बदलतात तुम्हाला सांगतो बाबा. जर चहात माशी पडली तर काय फेकतात हो? तुम्हाला बोलायला सांगितलं माय मी, बोला ना. चहात माशी पडली तर काय फेकतात? थांबू का मी? मी हाणून घेईन बरं या. थांबा तुम्ही बोला पटकन. चहात माशी पडली तर चहा फेकतात, बरोबर आहे माय. आणि तुपात माशी पडली तर आता काय फेकतात हो? आता फेकला तूप. चहात माशी पडली माय तर चहा फेकतात, कारण चहा फेकायला परवडतं बाबा, कारण 5 रुपयाला चहा आहे का नाही. आता तूप फेकायला परवडत नाही. काय किलो आहे माय तूप? आम्हाला माहित नाही, आम्ही फुकटचं खातो. म्हणजे फुकटचं खातो म्हणजे कीर्तन करायला लागलो तेव्हापासून घ्यायची गरज नाही. तुपात माशी पडली की तूप फेकत नाहीत माय. तर नवरा काय म्हणते, पाणी टाक पाणी टाक पाणी टाक. मग जसा तुपात पाणी टाकून खातो तसा चहात पाणी टाकून प्या ना. लोक त्याच्या परिस्थितीनुसार बदलतात महाराज. इथं घमेंड नसावा हो, गर्व नसावा, अजिबात नाही. अहो माणसाचं आयुष्य 4 दिवसाचं आहे. मी तर म्हणत 2च दिवसाचे महाराज. 1 दिवस यायचा 1 दिवस जायचा, हे 2च दिवसाचं आयुष्य महाराज माणसाचं. या 2 दिवसामध्ये चांगलं जगायला शिका महाराज. मी नेहमी सांगत असतो, अस्थि विकरायच्या अगोदर, बघा काही कळलं का तर, अस्थि विखरण्याच्या अगोदर जीवनामध्ये आस्था निर्माण करा, क्योंकि आस्था ही जीवन का आधार होता है. आस्था निर्माण करायला शिकलं पाहिजे महाराज. आपण गेल्याच्या नंतर ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात आसूच आले पाहिजे. मग जाऊ द्या, संपूर्ण तुमच्यासाठी जिल्हा रडला असं काम करा. जिल्हा नाही रडला तर तालुका रडला पाहिजे महाराज. तालुक्याचं जाऊ द्या, मरू द्या, आपलं वडगाव रडलं पाहिजे. वडगावाचं जाऊ द्या, कमीत कमी घरचे बोला ना, हे तरी रडले पाहिजे. इतकं चांगलं जीवन जगावं महाराज. पण माणसं घमेंडी जीवन जगतात हो. मी नेहमी सांगत असतो, 2 दिवसाच्या दुनियेत तू पाहुणा, बोल गर्वाचे बोलू नको रे पुन्हा. सूर्य पहाटेचा संध्याकाळी मावळे, खेळ परमेश्वराचे जगा वेगळे. दे सोडून तुरे अहमपणा, बोल गर्वाचे बोलू नको रे पुन्हा. बरं महाराज, हा देह गेल्याच्या नंतर काय हो? हा एखाद्या गावामध्ये एखादा मनुष्य जर मरण पावला बाबा, तर त्याला स्मशानभूमीमध्ये नेण्यासाठी काय असते? माळ बांधतात, बरोबर आहे. आणि गावामधल्या वयोवृद्ध 2-3 माणसाचं ते काम असते. मग त्याचं काम काय हो? त्या लोकांचं काम आहे, माणूस मेला की त्याच्यावरती ते येळवाना, ते बांबू टाका, त्याच्यावर तुरहाट्या टाका, त्याच्यावर याला टाका, आणि याला टाकल्याच्या नंतर याला बांधून घ्या. मग याचा हात थोडासा बाहेर गेला, लोक हात दाब त्या करंट्याचा. एकाही सत्यात वर्गणी नाही दिली त्यानं, दाब महाराज. आणि मग घरचे रडतात, यानो यानो. आणि माय, आणि खरंच ते आला. बांबूची चौकट करूनी बांधिले त्यास त्यावरुनी. बांबूची चौकट केली, त्याला त्याच बांधणं वाळणं. पण बांधणं कशानं? बांधिले सबळ दोरीनी, तो पुन्हा न यावा म्हणूनी. म्हणून परमार्थ हा महाराज आपल्या जीवनामध्ये येत असताना आनंदाने करायचा असतो. नाही तर देव धुवा लागल्या, आणि देव धुत असताना आपल्या चेहऱ्यावरती जर 12 वाजलेले असतील तर देव प्रसन्न होत नाही. देवानं सांगितले महाराज देवाचं नाम घ्या, पण हे नाम घेत असताना शेवटची महाराज या ठिकाणी मागणी असते बघा. मग या अभंगातून माझे जगद्गुरु तुकोबाराय माझ्या पंडित पांडुरंगाकडे मागणी करतात. बरं, मागणी करण्याचा अधिकार जगद्गुरु तुकोबारांना आहे का महाराज? हा पहिला प्रश्न आहे. महाराज जगद्गुरु तुकोबाराय, कोण जगद्गुरु तुकोबाराय महाराज? ज्यांची सत्ता देवावरी आहे, आणि आहेच ना. तुका म्हणे माझे आणि तुम्हा संतावरी ओझे. ज्यांचं ओझ संतावरी महाराज, त्यांचं देवावर नसायला काय झालं? मग ते मागण्याची महाराज त्यांना त्यांची पात्रता आहे. मग जगद्गुरु तुकाराम महाराजांना मागावं लागतं का महाराज? अहो, जे दुसऱ्याला देतात त्यांना मागायची काय गरज आहे बाबा? बाबा आता मला एक गोष्ट सांगा. समजा मला तुमच्याकडनं एखादी, आता तुमची एखादी वस्तू आहे, माता मावल्यांनो, आपली एखादी वस्तू आहे, आणि ती वस्तू दुसऱ्याला एखादा कोणी मागायला, मग ते मागत असताना मागणाऱ्याला वस्तू द्यायची का नाही द्यायची?
हे तुमच्या हातात हे का कोणाच्या हातावर आहे? बोलता का तुम्ही? कोणाच्या हातात हे? वस्तू दुसऱ्याला द्यायची का नाही द्यायची हे तुमच्या हातात आहे का माझ्या हातात आहे? तुमच्या हातात नाही माय, मागायला कोणाला याच्या हातात असते. मागायला कोणाला बा? आता मी जर तुमच्या गावातल्या लोकांना म्हणलं मला आता जाता जाता 1-1 लाख रुपये द्या, देसान ना तुम्ही? बोलणंच बंद झाले. देसान का? आम्ही मागणार नाही माय. देसान का? मागाय मी आलो ना, आणि एखादा कवाच कोणाचे पैसे देत नाही महाराज, आणि तो जर मागाय गेला तर लोक खिशात असलेली देतील का? मग या जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगातून मागणी केली. तर मागायचं कशासाठी हा महत्वाचा मुद्दा आहे महाराज. एखादी वस्तू मागत आपण तीन प्रकारे मागत असतो महाराज. वस्तू एखादी मागायची असेल तर पहिला नियम आहे त्या वस्तूची आपल्याला गरज असेल तर आपण मागतो. माय सोप्या भाषेत सांगतो, मला सांगा आता एखादं नवीन लग्न झालेलं पोरगे, आता हुकून चुकून त्याला बायको दिली बा, पण त्याचं घर थोडंसं साधारण आहे. आता बायको रोज किरकिर करते, तुम्ही घर बांधणार होते, तुम्ही घर बांधणार होते. सोयरी कितलय म्हणले मी नवीन घर बांधणार आहे, लग्न झाल्या झाल्या बांधणार आहे. पण घर बांधायला महाराज त्यानं सुरुवात केली, पण घराला लागले 10 लाख रुपये आणि 5च लाख याच्यात आहेत महाराज. मग आता गरज आहे का नाही उरलेल्या 5 लाखाची? बोला ना, तुम्ही काहीच बोले ना बा. उरलेल्या 5 लाखाची गरज आहे का? बोलता हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. आता त्याला 5 लाखाची गरज आहे महाराज, म्हणून त्यानं सासऱ्याकडे मागितले पाहिजे ना. सासऱ्याकडे म्हणा, कोणाकडे म्हणा, माय गरज आहे. आता माता मावल्यानं मी तुम्हाला सांगतो, ऐकून घ्या. थोडंसं वारं आलं, वाऱ्याच्या याच्यामध्ये लाईट गेली, आणि लाईट गेल्याच्या नंतर आपल्याला स्वयंपाक करायचा बघा. पण स्वयंपाक करायचा 2 दिवस झाले गिरणीत दळण नेऊन ठेवलं. कळते माहिती तुम्हाला? तुमच्याकडे दळण तुम्हीच नेता ना? बोला ना. मग आता गिरणीत दळण नेऊन ठेवलं, पण योगायोग असा झाला माय की गिरणीची लाईटच गेली, आणि आता दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करायचा पण घरात पीठ नाही. मग अशा शेजारी मागायचं का नाही मागायचं? आता गरज आहे. आता इथं बसलेले पोरं, हे तरुण पोरं, तुम्ही बोला, तुमच्यावर कीर्तन करणार आहे मी. ती वाट पाहू लागली माय आली. पोरं मला सांगा, आता तुमचे लग्न होईन. ते म्हणले याला बोलवत होतो ना बा, हे तर आता आमच्या बाजून बोलत होता. विठ्ठल आता तरुण पोराचे लग्न होईन मी आमच्या इकडे सांगायलो बरं का, कारण मला जायचंय बरं का. आता पोरं लग्न होईन, मग तुम्हाला लग्नासाठी मुलगी पाहिजे. मग ती मुलगी मामाला मागायची का नाही मागायची? नाही. अरे बोला ना, घरचे आहेत तिथं फोन लावतील तिकडं. आता मात्र मागायचं महाराज, कारण गरज ना हो. आता गरज आहे, आता मागणं गरजेचं आहे का नाही? मला सांगा माय, सासू आहे काही सासू बसलेल्या असतील. आता तुम्ही जेवायला बसल्याला अचानक ठसका लागला. ठसका लागल्यावर सुनेला बोलत जरी नसल्या, महिना झाली तुमचं सुनेचं भांडण आहे, पण तुम्ही सुनेला बोलत नाही. पण आता ठसका लागला, जर सुनेला पाणी नाही मागती माय तू, तर यमदेव फॉर्म भरते आपला. मग आता पाणी मागायचं का नाही? बर, आता पहिला मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल, गरज असेल तर मागायचं. बर, दुसरा मुद्दा महाराज, काही लोकांना गरजही नसते पण मागायची सवय असते. आपल्या शेतातलं आऊत नेत असताना शेजाऱ्याचं मागितलं त्यानं, गरज नाही, त्यानं त्याचं घरात ठेवलं, दुसऱ्याचं मागितलं. आपली गाडी दारात उभी आहे आणि शेजारच्याची नेली, गरज नाही पण मागायची सवय आहे. काही भागामध्ये म्हणजे सवय महाराज, ते मागितल्याशिवाय त्यांना काही झोपच येत नाही. मागायची सवय आहे महाराज. आणि काही लोकांची सवय ही स्वभावानुसार बदलत असते महाराज, म्हणजे बदलतच नसतो महाराज. काही लोकांचा स्वभाव बदलणे नाही. आधी होता वाघ्या, 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 आधी होता वाघ्या. झाला पाग्या गे झाला पाग्या, झाला पाग्या, निघाला पाग्या. कोटे राहिना, कोटे राहिना, कोटे राहिना, कोटे राहिना, कोटे राहिना मुळे स्वभाव जाईना. कोटे राहिना मुळे स्वभाव जाईना, कोटे राहिना स्वभाव जाईना, कोटे राहिना त्याचा स्वभाव जाईना, 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 जाईना. महाराज आधी होता वाघ्या,
दैव योगे झाला पाग्या, म्हणजे आता तो राजा झाला, पण मागायचा स्वभाव काही जाईना. आधी होती दासी पटराणी केले तिसी, तिच हिंडन राही ना मूळ स्वभाव जाईना, तिच हिंडन राही ना मूळ स्वभाव जाईना. अहो आता दासीची पटराणी झाली महाराज, तरी मागायची सवय गेली नाही. काही ना सवय शे मागायची नाही. चटणी आपल्या डब्यात हे तरी शेजारणीची आणली, घरातल्या चटणीत आळ्या झाल्या माय, पण शेजारणीचीच टाकली. मागायची सवय आहे. तिसरी महाराज मागायचं कशासाठी? परंपरा आहे. तिसरी परंपरा असते बाबा. तुळजापूर या ठिकाणी जर तुम्ही कधी गेला, श्रीमंत घरची बाई आहे महाराज. माझं बोलणं कळलं ना तुम्हाला? मी काय बोलायला ते समजतंय ना? बघा, श्रीमंत घरची बाई आहे, 100 एकराची मालकीने. पण महाराज तुळजापूरला गेल्याच्या नंतर एक परडी असते बघा, परडी. इकडे आमच्या भागात भरपूर आहे, तिकडच्या भागामध्ये. मग त्या परडीमध्ये बाबा नवरात्रामध्ये 3-4 घरं मागायचे असतात आणि ते रिदम असते, जोगवा आईचा जोगवा जोगवा. म्हणजे असं मागायचं असते बाबा. ती सवय नाही, ती परंपरा आहे. ती परंपरेनं मागायचं असते, गरज नाही, पण परंपरा आहे महाराज. मग आता प्रश्न असा आहे की माझे जगद्गुरु तुकोबारायांच्या घरामध्ये 3 पैकी कशाची कमी आहे म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी या ठिकाणी देवाला मागितलं. पहिला महत्वाचा मुद्दा, जगद्गुरु तुकोबारायांना गरज आहे. जे दुसऱ्याला देतात त्यांना काय गरज आहे महाराज? मग जगद्गुरु तुकोबारे असे येतं की मागणाऱ्याचा त्यांना राग आहे महाराज. मागणाऱ्यांनाच ते काय म्हणतात की मागणाऱ्यांबद्दलच त्यांच्या प्रती त्यांच्या मनामध्ये जर रागाची भावना असेल तर माझे जगद्गुरु तुकोबाराय खऱ्या अर्थानं मागतील भाऊ. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की मागायचीच मला या ठिकाणी मला राग आहे. काही मागणे गानत वडिलाची गानत काही मागणे हा महानुचित, वडिलांची रीत जाणीत असे, किंवा हात पसरी जिने भिक त्याचे तुका म्हणे करी. म्हणजे मागायचंच नाही महाराज. आता माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या घरामध्ये परंपरा सुद्धा नाही. बघा काय परंपरा आहे माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या घरामधली, ऐका. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या परंपरेमध्ये त्यांच्या घरामध्ये आतापर्यंत कोणच देवाला काही मागितलं नाही. म्हणून म्हणतात वडिलांची रीत जाणत असे. माझ्या वडिलांची रीत मला माहिती महाराज. बघा वडिलांची रीत माहित आहे. माझ्या वडिलांनी आतापर्यंत मागितलेलं नाही, मग मी का मागू महाराज? वडिलांची रीत जाणीत असे. वडिलांची परंपरा, वडील काय करतात ते जर लेकरांना कळालं ना महाराज, तो कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. काय परंपरा असा वडिलांनी, लेकरांनी वडिलांनी काय केलं महाराज हे जर लेकरांना कळलं ना महाराज, तर त्या घरामध्ये लेकर हे सुपुत्र असतात. कारण वडिलांची रीत आहे महाराज. वडिलांची, आता आम्ही एवढे कीर्तनकार झालो आणि आमच्या लेकरांनी जर टाळ हातात नाही घेतला तर त्यांना वडिलांची रीतीची जाण नाही महाराज. बाप शेतामध्ये राबराब राबतोय आणि पोट गावभर बोंबलत हिंडतय, याचा अर्थ वडिलांची रीतीची त्याला जाण नाही. पण माझे तुकोबाराय सांगतात वडिलांची रीत जाणीत असे. महाराज काय असावी वडिलांची रीत? कारण या अभंगाच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळं सांगणार आहे महाराज. परंपरा वडिलांची कळली पाहिजे. ऐका महाराज, ऐका महाराज,
ऐका महाराज, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये अखंड महाराष्ट्रामध्ये रयतेचा राजा या महाराष्ट्राचं स्वराज्य निर्माण करत होता. आणि त्याच वक्तीला महाराज औरंगजेबानं जहरी जालीम चाल खेळली. औरंगजेबानं सांगितलं या वो दख्खन तो हमें लेना ही पडेगा. आणि दिन 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 करत दिलेर खान आणि मिर्झा राजा जयसिंग निघाला. मिर्झाला लक्षात आलं या, अरे वो सिवा की जान गढ़ किलो में नहीं है, वो सिवा की जान उसकी रयत में है, उनकी लोगों में है. बस सबसे पहले लोगों को खत्म करो. आणि बघता बघता मंदिर उद्ध्वस्त करत निघालाय मिर्झा, निघालाय दिलेर खान. आणि त्याच वक्तीला महाराजांना कळलं या, अरे या औरंग्याचा मुकाबला उघड्या मैदानात मी करू शकत नाही. मग एकच करावं लागल, आता काहीतरी शक्कल लढवावं लागल. महाराजांच्या विलक्षण बुद्धीतून विलक्षण कल्पना बाहेर आली आणि महाराजांनी त्याच वक्तीला सांगितलं या, आता फक्त स्वराज्य नाही, रयत महत्वाची. आणि रयत महत्वाची म्हणता क्षणी त्याच वक्तीला महाराजांच्या समोर त्याच वक्तीला स्वतःचा बलाढ्य बुलंद असा सरदार या ठिकाणी मुरारबाजी आमचे धारात पडले. आणि त्याच वक्तीला महाराजांना कळलंय, अरे गड किल्ले मी 1000 बाळ घेईन, पण माझा एक एक मावळा म्हणजे एक एक नरदुर्ग हाय. आणि जोपर्यंत नरदुर्ग वाचत नाही तोपर्यंत या स्वराज्याला किंमत नाही. आणि महाराजांनी ठरवलंय आणि महाराजांनी तह करायची बोलणी केली. या ठिकाणी पुरंदरासह 23 किल्ले बहाल केले. पण त्याच वक्तीला अरे स्वतःचा बाप मोहिमेवर जातो या, स्वतःचा बाप स्वराज्यासाठी लढतो या. म्हणून 8 वर्षाचा पोरगा अरे माझे शंभू बाळ, अरे 8 वर्षाचा पोरगा हाय. शंभू बाळांना याच वक्तीला औरंगजेबानं जहरी जालीम चाल खेळली. आणि औरंगजेबानं सांगितलं, सिर्फ शिवा 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 हमारा जहागीरदार नहीं बनेगा, उसका बेटा संभा भी हमारा जहागीरदार बनेगा. आणि संभाजी महाराजांना त्या दिलेर खानान आणि मिर्झा राजा जयसिंगांनी खलिता पाठवला. शंभूराजे, आज से आप मुगल शाही दरबार के जहागीरदार बन गए हो. अरे 8 वर्षाचं पोरग आहे. आणि निघाले शंभूराजे. शंभूराजे समोर जात असताना, छावणीवर जात असताना थोडेसे थबकले. त्याच वक्तीला दिलेर खानानं पुरंदराच्या पायथ्याशी असणाऱ्या छावणीकडे पाहून दिलेर खान हसत होता. स्वराज स्वराज स्वराज, ये है स्वराज और ये है छावा स्वराज का. क्यों शंभूराजे, अंदर आने से डर लगता है क्या? अरे कडाडला छावा, अरे दिलेर, अरे ज्याचा जन्मच पुरंदराच्या माथ्याला झालाय तो पायथ्याला जायला थोडी ना घाबरणार आहे. ही वडिलांची रीत आहे. म्हणून वडिलांच्या रीतीची ज्याला जाण आहे तो खऱ्या अर्थानं महाराज सुपुत्र असतो. म्हणून माझे तुकोबाराय सांगतात, मी देवाला मागणार नाही, कारण वडिलांची रीत आमच्या वडिलांची मागायचीच पद्धत नाही महाराज. बघा एखाद्या माणसानं आयुष्यभर कधी कोणाला काही मागितलं नाही हो, पण त्याच्या पोरानं जर 50 रुपये जर संध्याकाळच्या जर मागत असतील तर काय त्या वडिलांच्या रीतीची जाण आहे. मग परंपराही नाही, परंपराच नाही ना महाराज. आमच्या कनकाई माता बोलोबा बाबा सोबत देवाजवळ जात असताना बोलोबा काकांनी सांगितलं, कनकाई तू येऊ नको मंदिरात. कनकाई मातेने विचारावं का? अगं आतापर्यंत पंडित पांडुरंगाला आम्ही काही मागितलं नाही, पण तू काहीतरी मागशील, तू येऊच नको माय. आता बायांचा स्वभाव कसा आहे महाराज, आपण देवाला कसं मागतं माहितीये का? एकच सोमवार धरला की लगेच महादेवाला हे भोळ्या शंकरा, लगेच देवा पावा मला. एका सोमवारात एकदा एकाच दिवस धरली की लगेच आपण देवाला मागतो, देवा विहीर पाणी लागू दे, पोराचं घर बांधू दे, आणि त्याच पोरानं दुसऱ्या वर्षी मला घराच्या बाहेर काढू दे. ही आपली मागणी महाराज. मग मथार या वट्यावर, मथारी त्या वट्यावर, मग म्हातारी कळ महाराज टुकु 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 महाराज नुसतं पाहिते महाराज. आणि मग म्हातारीला म्हणते, चोरी झाली तुला बोलण्याची ग,
लाज वाटे मला सांगण्याची, चोरी झाली तुला बोलण्याची ग. लाज वाटे मला सांगण्याची, चोरी झाली तुला बोलण्याची ग. लाज सांगण्याची, लाज सांगण्याची. महाराज मला सांभाळून घ्या. तुम्ही मला सांभाळून घ्या. आमचा आवाज म्हणजे भासाडा, काहीच मिळ नाही महाराज आमच्या आवाजात, आहे का नाही? आमचा आवाज फक्त बायको सहन करते माय, नाही तर आमचं संसाराचं लय अवघड आहे. नाही तर पाहा ना, आता 4 दिवस झाले मी घराच्या बाहेर आहे. बायको बरीच म्हणजे बायको काही म्हणत नाही म्हणून बरं आहे आमचं. नाही तर बायको जर म्हणली ना तुम्हाला कीर्तन लय का मी लय, संपला आमचा परमार्थ. असं नाही होणार म्हणा. विठ्ठला विठ्ठल. माय तुमची सुनबाई चांगली माय, म्हणूनच मी इतक्या लांब येतात. चांगली सुनबाई तुमची, मी तुमचं पोरग आणि सुनबाई एकच आहे माय. तर परंपराही नाही माता मावल्यांनो, बर गरजही नाही. आणि महाराज मला सांगा, तुकोबारायांना सवय असेल का मागायची? मग आता परंपराही नाही, गरजही नाही महाराज. मग माझ्या तुकोबारायांना का परंपरा नाही? ऐका माता मावल्यांनो, कोण्या परंपरेचे महाराज तुकोबारा एकदा सांगून देतो 2 मिनिटांमध्ये. महाराज माझे तुकोबाराय पहिल्या जन्मामध्ये महाराज ऐका, पूर्व जन्मीमध्ये अंगद होते, प्रल्हाद होते, प्रल्हादाचे अंगद महाराज लक्षात ठेवा. त्यानंतर नामदेव महाराज लक्षात ठेवा, आणि माझे तुकोबारा आहे. कोण्या परंपरेचे येतं महाराज लक्षात ठेवा. बघा मी सांगेन तुम्हाला महाराज, माझ्या प्रभू श्रीरामचंद्राने या ठिकाणी बघता बघता लंका स्वतःच्या ताब्यात घेतली, रावणाचा वध केला आणि लंका घेतली महाराज. मग आता लंका द्यायची कोणाला? बघा थोडस माझं कीर्तन व्यवस्थित जर ऐकलं ना तर समजेल तुम्हाला बरं का. मग आता लंका घेतली, पण लंका द्यायची कोणाला महाराज? मग सगळ्यात पहिला प्रस्ताव कोणाच्या पुढे ठेवला महाराज? तर प्रभू श्रीरामचंद्रांना असं वाटलं की लंका आपण देऊया हनुमंतरायाला. आता हनुमंतराय म्हणजे महाराज बापू, अहो मला काहीच गरज नाही ना, मला फक्त तुमच्या चरणाची सेवा, मला काही गरज नाही प्रभू, तुम्ही माझ्या जवळ येत ना बस, उजळले भाग्य आता अवघी चिंता बाळगी. मला गरज नाही. बघा हनुमंतरायानं सांगितलं मला गरजच नाही ना. आता हनुमंतरायाच्या कपड्यात खिशच नव्हते महाराज, तर काय गरज हो? आता आमच्या पाहावर किती येतं, आम्हाला वाटतं सगळेच भराव या ठिकाणी संजू भाऊ, बरोबर आहे का नाही? अहो त्याच्या यार खिशेच नाहीत महाराज. अहो संन्यासी माणसं ते, त्यांना काय गरज? त्यांनी सांगितलं मला गरज, बरोबर द्यायची कोणाला? मग अंगदांना विचारला, अंगदा तुम्हाला आमचा विचार आहे? अहो आता जगाचा मालक आहे, आमची इच्छा आहे की आता तुम्हाला या ठिकाणी हदगाव लोकसभेचं तिकीट द्यायचं बा. असे नाही म्हणलेले, हे काय ही लोकसभेचं सॉरी या ठिकाणी ही लंका तुम्हाला द्यायची आणि तुम्ही घ्या. माझे अंगद काय म्हटले ऐका महाराज. अंगदांनी सांगितलं प्रभू अहो ही लंका, या रावणाची लंका, अहो याचा मला थोडाही मोह नाहीये, पण का अहो ही घ्यायचीच असती तर मी काय साध्या सुध्या माणसाचं पोरग नाही. अहो माझे वडील वाली, आणि वाली नावाच्या माझ्या वडिलानं 7 समुद्राच्या पाण्यानं आंघोळ बगळत दाबला होता रावण महाराज, आणि बगळत रावण दाबून बाबा 7 समुद्राच्या पाण्याचं या ठिकाणी स्नान केलं. आणि अंगदांनी सांगितलं जर माझ्या वडिलांच्या मनात आलं असतं तरी असं दाबलं जरी असतं महाराज तर टरबुजासारखा फुटला असता महाराज. रावण टरबुजासारखा फुटला असता, आणि माझ्या बापाच्या नंतर ही लंका कोणाला भेटली असती? मला ना माय मलाच भेटली असती, पण मला तरीही नको. आणि त्या परंपरेचे माझे जगद्गुरु तुकोबाराय, अंगद भक्त प्रल्हाद, अंगद नामदेव. जे जे झाले अवतार, आणि तुका त्यांच्या बरोबर
आपण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात देवा, साधकांनी विचारलं तुकोबा रे तुम्ही देवाला का मागत नाही? अहो देव एकदाच द्यायला येतो. ते म्हणले नाही नाही नाही. तुकाराम महाराज म्हणतात माझा देव माझा सांगती आहे. मी देवाला विसरत नाही. ऐका महाराज, मी देवाला विसरत नाही, यात काही मोठं नवल नाही. पण माझा देवच मला विसरत नाही. नाही विसंबत येर येरा. तुका म्हणे आम्हा देवाचं सांगत नाही विसंबत येर येरा. म्हणजे काय हो? तो देवच आम्हाला विसरत नाही. आम्ही देवाला लक्षात ठेवल्यापेक्षा तोच आम्हाला विसरत नाही. महाराज ही मोठी गोष्ट आहे. आजकाल काय झालं महाराज, मी तुम्हाला सांगतो. एखाद्या गावामध्ये एखादा का पुढारी आला, पुढारी आल्याच्या नंतर आम्ही त्या पुढारी आला की हे असतातच पुढे करणार. मी तुमच्या गावाबद्दल नाही बरोबर बोलायला दादा, मी राजकारणावर कधी बोलत नाही. मला त्याच्याशी काही घेणं दे नाही. माझा एकच पक्ष आणि माझ्या पंढरीश पांडुरंगांचं आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण भारतभर नवे विश्वभर पोहोचवणे याच्यावर माझं लक्ष. पण दृष्टांत असतो म्हणून सांगावा लागत असतो. आता विषय असा आहे बाबा, या आम्ही कोणाच्या घरात गेलो की आम्हाला सांगतात लोक तिकडचं सांगा आमच्या पश्चिम महाराष्ट्रातला, इकडचं कशाला बाबा, तिकडं गेलं की तिकडचं, तिकडं गेलं की असं नाही सांगत बाबा. तुम्हाला आखाण लाव्या करणार आहे का काय? नाही विठा विठा महाराज. आता आपण घरात गेल्याच्या नंतर लोक म्हणतात महाराज ते मंत्री नाहीत का, ते माझ्या जवळचे. बरोबर आहे, ते मंत्री तुमच्या जवळचे तर हे म्हणल्यापेक्षा त्या मंत्र्यानं म्हणायला पाहिजे की महाराज हे माझ्या जवळचे आहेत. आणि हे तुकोबारायाला माझा देव म्हणतोय की तुकोबाराय कोण आहेत? माझं विसरत नाही ते अजिबात नाही. तरी माझ्या जगद्गुरु तुकोबारायाला देवानं सांगितलं देवा काहीतरी मागा हो. काही तर मागा. माझ्या प्रल्हाद अवतारामध्ये नृसिंह भगवानांनी सांगितलं काहीतरी देवा मागा. आता भक्त प्रल्हादांना असा प्रश्न पडला मग मागावं तर काय मागावं? ते म्हणजे मी मागत आहे, काहीतरी मागावं लागल. आणि भक्त प्रल्हादांनी सांगितलं देवा तुमची इच्छा आहे ना मी तुम्हाला काहीतरी मागाव, मग ऐका देवा मी तुम्हाला हे मागतो. बघा काय माझे शब्द काही कळतात का? तर मी तुम्हाला हे मागतो की तुम्हीच मला काहीतरी मागा. कळतंय का? कळतंय का मी काय म्हणायलो? मी हे तुम्हाला मागतो की तुम्हीच मला काहीतरी मागा. या परंपरेचे माझे तुकोबाराय. तरी तुकोबारायांनी आता प्रश्न असा निर्माण झाला महाराज जर मागितलं नाही तर तुकोबारायांना असं वाटलं की मागची परंपरा जी वारकरी संप्रदायाची ते काही मागणार नाही किंवा त्यांचं काही हित होणार नाही महाराज. हे एकच आहे आम्हाला महाराज आणि आम्हाला त्याच्यातच धन्यता आहे महाराज. फक्त आमच्या पंढरपूरला जाणं किती धन्यता आहे महाराज. मग मागायचं तर काय मागायचं? माझे तुकोबाराय नाविलाजानं देवाला मागणी मागतात महाराज. अभंगाच्या प्रथमच्या तुझा
तुकोबा या अभंगाच्या प्रथम चरणात काय मागणी करतात महाराज? हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तुमच्यापैकी कोणी मराठीचं जाणकार असेल तर त्याला एक शब्द कळेल बघा, हेची. बघा, मी तुम्हाला पैसे देतो आणि मी तुम्हाला पैसे देतोच, याच्यात फरक आहे बाबा, आहे का नाही? हे दान नाही, हेची दान. मग कोणतं दान? हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. देवा तुझा विसर झालाच नाही पाहिजे इतकं मला वेळ लाव. देवा मला इतकं 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 वेळ लागलं पाहिजे. अविनाश करी आपुलिया ऐसे गोविंदाचे. पिस लागणं म्हणजे काय? पिस 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 लागणं म्हणजे याड लागणं. याड लागलं ग याड लागलं ग रंगलं तुझ्यात याड लागलं. पण कशाचं याड? ऐका, कधी लागेल रे वेडा तुला गोडी अभंगाची. 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 बघून घे सावळी मूर्तीच्या श्रीरंगाची. कधी घे सावळी मूर्तीच्या पांडुरंगाची. मनोभावे भजन तुका प्रभूच्या लाग चरणाला. प्रभूच्या लाग चरणाला. प्रभूच्या लाग चरणाला. मनोभावे भजन तुका प्रभूच्या लाग चरणाला. प्रभूच्या लाग चरणाला. करुण घे भक्तीने शुद्धी तुझ्याच्या अंतरंगाचे. कधी लागेल तुला गोडी अभंगाची. अभंगाची गोडी आणि सगळ्यांनी एकदा हातवरी करायचे महाराज. सगळ्यांनी हातवरी करायचे. विठ्ठला विठ्ठल. हा अभंग कोणता आहे? तुझा विसरण व्हावा. आणि काही काळ्या व्याशा हा अभंग चाललाय मागणीचा. पण देवा तरी आमच्या पदरात देवा दान टाक. कसं माय देव काय बाजारचा भाजीपाला आहे काय? मनी नाही भाव मनी देवा मला पाव. मनी नाही भाव मनी देवा मला पाव. देवा शान पावायचा नाही रे. देवा शान पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. नाही रे. नाही रे. नाही रे. नाही रे. मग हेची दान देगा देवा. हेच दान दे देवा मला. कोणतं? तुझा विसरच नको देवा व्हायला. मला जळीस तळी काष्टी पाशाने शेतामध्ये काम करताना स्वयंपाक करताना कुठेही माझा परब्रह्म परमात्मा आठवावा देवा. मला नको दुसरं कोणतंच दान नको देवा. द्यायचं ना दान तुझा विसरण व्हावा. बर हे दान कोण मागित होतं तुकोबारांच्या घरामध्ये? वडिलांची परंपरा. आता मला नेहमी या ठिकाणी नेहमी कीर्तनाला गेल्याच्या नंतर सगळे लोक म्हणतात महाराज तरुणाईनं सुधारलं पाहिजे. तरुणाईनं सुधारलं पाहिजे. तरुणाईनं सुधारलं पाहिजे. पण खरं सांगा बरं, तरुणाईनं सुधारलं पाहिजे का म्हाताऱ्या माणसानं? तरुणाईनं. म्हाताऱ्यानं तसंच राहिलं पाहिजे. तर आम्ही पण तरुण आहे ना. तरुणाईनं सुधारलं पाहिजे का म्हाताऱ्या माणसानं? बोला ना माय. आता सुधारलं कोण पाहिजे हो? पहिले म्हाताऱ्यानं सुधारलं पाहिजे. कारण जे जे वडील करती ते तया नाम धर्म ठेविती. हे माझे ज्ञानेश्वर माऊलीतून सांगतात ज्ञानोबा आहे की वडिलांनी जे केलं तेच लेकर करत असतात महाराज. माता माऊल्यांनो एका घरामध्ये
4 सुना राहत होत्या आणि एक सासू, आणि त्यांची एकत्रित फॅमिली होती. मराठीमध्ये त्याला जॉईंट फॅमिली असं म्हणतात. वा मराठीमध्ये जॉईंट फॅमिली आहे का नाही. मराठीपेक्षा इंग्रजी सोपी झाली आपल्याला, इतकं अवघड झालंय का नाही. बघा मग आता 4 सुना आल्या. मग आता 4 सुना एका घरामध्ये राहतात म्हटल्याच्या नंतर माय आमच्या इकडचं सांगतो, आमच्या इकडे जर 4 सुना एका घरात असल्या तर त्या सुनेला काम वाटून दिलेले. मोठीनं सडा सारवण करायचं. आता काही सडा सारवण राहिलं नाही म्हणा, आता फरशा आल्या. बोला ना, आता काही सडा सारवणाचं काम नाही बाबा, बरोबर आहे ना. मग आता महत्वाचा मुद्दा आहे. मग एकीला सडा सारवण दिल्या जायचं, एकीला स्वयंपाक केला जायचं. एकीला मग स्वयंपाक करतो, मग पोळ्या कर. एकीला भाजी करायला सांगितली. भाजीच म्हणतात ना तुमच्या इकडं का कोळड्यास म्हणतात, कोड्यास म्हणतात का? मी लय जंगलातला आहे, भाजीच म्हणतात आमच्या इकडे. आम्ही काय लय वेगळ्या भागातले नाही, जय बाबा मी आहे का नाही. मग आता एकीला भाजी करायचं काम दिलं, एकीला कपडे धुवायचं काम दिलं. पण झाला असं एक दिवस महाराज की जिला बाबा भाजी करायला सांगितली होती का, तिला थोडंसं अर्जंट बाहेर जायचं योग आला तिचा. मग तिला असं वाटलं माय मी भाजी तर टाकली, पण भाजीत आता मीठ नाही टाकलं पाहिजे. मग सुगरण महिलेनं भाजीमध्ये मीठ हे फोडणीच्या वेळेस न टाकता शेवटून टाकावं. माय हा स्वयंपाक शास्त्राचा नियम आहे. हे मी बाहेर सांगायचे 50 रुपये घेतो. मी तुम्हाला तसंच सांगितलं आहे का नाही. स्वयंपाक शास्त्रामध्ये मीठ शेवटून टाकतात माय, बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल ह्यो का घरी करते का काय. नाही माय लय बरं आहे आमच्याला. बघा मग आता महत्व असं आहे की सासूबाईनं सुनबाईनं सांगितलं मीठ टाकायचं राहिलं, पण अर्जंट जाणंय. आता सुनबाईला, मोठ्या सुनबाईला असं वाटलं की आपल्याला लहान जाऊला सांगावं की जाऊबाई तुम्ही मीठ टाका. मीठ टाका म्हटल्यानंतर जाऊबाई म्हणली मला का तेवढंच काम आहे का, कारण तो काम आहे ती तुला वाटून दिलेली, मी कशाला टाकू. आता 3 नंबरच्या जाऊबाईला सांगितलं, ती म्हणली आहे आपलं कामच नाही, आपण अजिबात टाकणार नाही, तू माझं कधी ऐकती, त्यामुळं तर भांडणं लागले. आता 3रीलाही सांगितलं, ती नाही टाकलं नाही, पण तिला असं वाटलं माय आता नाही कोणाला तर सासूबाईला सांगूया का नाही. मग सासूबाईला सांगितलं गेलं. सासूबाईला म्हणली काय म्हणली सासूबाईला, आत्या. पहिले आत्या म्हणत होते माय, आता आलं ती मॉम. आता मॉम, पण मॉम 4 दिवस सप्त्यात जेवली तेवढीच जेवली. कळते ना मी काय बोललो ते, आहे का नाही बाबा. मग आता सासूबाईला सांगा म्हणून बाबा असं वाटलंय. मग सासूबाईला सांगायला गेले बाबा. मग साऊंडवाले बाबा लय मस्त झालं बरं का आपलं. नाही नाही खरंच मस्त आहे, तुम्हाला सांगतो ताणच नाही. तुम्हालाही धन्यवाद देतो, तुम्हाला धन्यवाद द्यायचे राहिले होते पण मग वाजन गेलं तर म्हणून धन्यवाद नाही द्यायचे. आता तुम्हाला नाही आमचं काय, आता तुम्हाला सांगतो तुमचे बाबा 2 साऊंडचे 5 साऊंड होतील, काळजी नका करू. आशीर्वाद देतो बाबा, ताणच घ्यायचा नाही, आहे का नाही. होणार आहेत तेवढे. आता आम्ही तुम्हाला सांगतो ज्याच्या घरभरणीला आमचं कीर्तन ठेवतात का त्याचे 4 घरं होतात. खरंच ना, 4 भांडे बघले. ज्याच्या लग्न आमच्या हाताला लागते त्याचे मग आता सासूबाईला सांगितलं. सासूबाई म्हणजे पाय बाई गेली 5 वर्षापासून मी त्या स्वयंपाक खोलीच्या बाहेर निघली. आता तुला मला पुन्हा त्याच्यात टाकते का काय, काय घेऊन देण नाही बाई, तू पाय. मग आता तिला वाटलं बा कोणी टाकत नाही, तिला वाटलं आल्यावर आपण मीठ टाकू. पण झाला असं माय, लगेच सासू म्हणली माय, आणि माई एकाच तिथं मी का मीठ टाकलं नसतं का. ती उठली आणि तिनं मीठ टाकलं. मग आता 2 नंबरची जाऊ म्हणली माय आज ताईलं काम निघलं आणि उद्या मला काम निघलं तो. मग तिनं फॉर्म भरला. कळलं ना, सगळ्यानं मीठ टाकलं महाराज. भाजी मिठाचीच झाली. मग आता मिठाची भाजी झाल्याच्या मग घरातला करता पुरुष जेवायला बसला. आता जेवायला बसल्या भाजी वाढल्या, त्यानं खास खाल्ल्या बाबा ती भाजी आता खारट होती ना. मग विचार होता काय महाराज. मग ते काहीच नाही म्हणजे शांत होते. त्यानं सांगितलं अगं ताक आहे का घरामध्ये. ते म्हणजे हो आहे ना. बरं एक काम कर, मला पेलाभर थोडंसं ताक दे. पेलाभरच म्हणतात ना का गिलासभर, गिलासभर वेगळा असते. संजू दादा पेलाभर ताक घेतलं आणि त्यानं त्या भाजीमध्ये माय ताक टाकलं आणि गपचूप खाल्लं. काही शब्द बोलले नाही. तेवढ्यात मोठं पोरगा आला. आई काय रे बाळ्या, आई पप्पा जेवले का ग. हो. कोणती भाजी खाल्ली, हीच खाल्ली. पण का रे
तुझे पप्पा कधीच ताक खात नाहीत, आज पहिल्यांदा ताक मागितलं रे. ते पोरग जेवायला बसलं, एक घास खाल्ला, माय मीठ लागलं, त्याला वाटलं आता पप्पाच खाल्लं, आपण कशाला काय म्हणावं. मग त्यानंही त्याच्यामध्ये काय टाकलं, ताक टाकून भाजी खाल्ली. लहाना पोरगा आला तर म्हणा, आई बाबा जेवले का ग? हो. दादा जेवले का ग? हो. पण का रे, तुझ्या बाबानेही ताक खाल्लं, तुझ्या मोठ्या दादानेही आज ताक खाल्लं. त्याला वाटलं आता नेमकं कशासाठी खाल्लं काय माहिती, त्यानं घास खाल्ला, त्याला वाटलं बाबानंही खाल्लं, दादानंही खाल्लं, आणि मी एकटाच कुठं शहाणपणा करू महाराज. पण त्याही लेकरानं मुकाट्यानं खाल्लं. ही ज्येष्ठाची परंपरा असते. म्हणून पहिले म्हातारे सुधारले पाहिजे. आता हे पोरं म्हणले, पोरं म्हणते महाराज तुम्ही तरुणाईला सुधारायला सांगता, म्हाताऱ्याने तसंच राहिलं पाहिजे का? अहो घरामधला बघा, घरामध्ये वडील, मी आता सांगितलंय का ज्याचे वडील करते, वडिलांची रीत हे पोरं पाहत असतात महाराज. मग आता याही परंपरेचे नाही तरी मागितले काय, हेची दान देगा देवा. बर, मग देवाला विचारलं, ठीक आहे हे दान तुम्हाला दिलं, कोणतं दान? तुझा विसर न व्हावा. बर, हे दिल्याच्या नंतर महाराज तुम्ही काय करसाल? गुण गाईन आवडी, 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 गुण गाईन गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडीची, माझी सर्व जोडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, माझी सर्व जोडी, सर्व जोडी जोडी, गुण गाईन आवडी, आवडी, गुण गाईन आवडी, जय बाबा. फार गुरुजन म्हणजे फार फार गुरुजन. वा 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 वा. अहो भाग्य तुमच्या गावचं महाराज की जय बाबासारखे माणसं तुम्हाला भेटलेत. आणि ही गुणीजन मंडळी भेटली, साधू संत येती घरा, तोची दिवाळी आणि तोच दिवाळी दसरा. दसरा महाराज पुण्यवान आहात. मग काय हो महाराज, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. बस एकच करायचं मला, काय? हे प्रभू मला तुझे गुण गायचे. मग कसं गुण गायचं महाराज? त्या पंढरीश पांडुरंगांचं दर्शन घेतल्याशिवाय वारकऱ्याला चैन पडत नाही महाराज. कारण का हो, तर फक्त माझ्या पंढरीश पांडुरंगांचं रूप बघायचं, सुंदर ते ध्यान. बोला ना, हे तर पाठ असेल ना. आणि ते सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या, तुळशी हार गळा, काशी पितांबर. हे गुण गायचंय मला. मग हे गुण गाण्यासाठी मला पंढरपूरलाही जायचं काम पडलं तर मी जाईल माय. मग नवऱ्याला काय मागायचं? भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, आणि मलाही दाखवाना विठुरायाचे पंढरी, आणि मलाही दाखवाना विठुरायाचे पंढरी, आणि मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, आणि मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. भक्त पुंडलिका पापी आणि दृष्ट, भक्त पुंडलिका पापी आणि दृष्ट, आई बापाची केली सेवा झाले पाप सारे नष्ट, बाबाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाय श्रीहरी, भक्ती पाहून भक्ताला आला भेटाय श्रीहरी. मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी,
मंदिरात जागा दिली आहे चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी आहे चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी त्यांनी मला हे दाखवाना विठुरायाची बहिणारी त्यांनी मलाही दाखवाना विठुरायाची बहिणारी विठुरायाची पंढरी मला त्या देवाचं गुणगान गायचंय महाराज हे का नाही फक्त एकच एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा काय हे केले एका चित्ती ता विठ्ठले काय करत नाही हो तो देव जर त्याचं गुणगान गायलं महाराज तर तुम्हाला सांगू काय करत नाही तो देव महाराज तुमच्या पुढे जे लेकरू बहीण महाराज हे का शेतकऱ्याचं लेकरू आहे आणि अभिमान आहे मला माझा बाप शेतकरी आहे त्याचा या कॅमेऱ्यात मी दिसत नाही मी शेतकऱ्याचं लेकरू आहे कारण अभिमान आहे आणि या शेतकऱ्याच्या लेकराला आज महाराज माझ्या ज्ञानेश्वर माऊलीनं पदरात घेतलं माझ्या विठोबा रायांनी चरणाशी जागा दिली म्हणून तुमच्या पुढे बोलण्याचा योग आला महाराज नाही तर मज पामरा एका थोरपणा आणि पायीची वाहन मग जगद्गुरु तुकोबारायांना देव म्हणला बस एवढंच माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना देव बोलत होता लक्षात ठेवा काही काही गावात काही काहींना देव्या बोलतात माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात वाट बघते भक्ताची तुळजापुराच्या घाटात 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 बघते भक्ताची तुळजापुराच्या घाटात काय जण म्हणतील या लोकांना आणलं का काय महाराज या परमार्थाचा आनंद वेगळा आहे तुम्ही कोण आहेत त्याला काही किंमत नाही महाराज तुम्हाला सांगू या कपड्याची ताकद सांगू माय या कपड्याची ताकद सांगू एका मिनिटात एका शब्दात या कपड्याची ताकद सांगतो बाबा या कपड्याची ताकद अशी आहे महाराज अहो जगातला पंतप्रधान सुद्धा या कपडे घातल्याच्या नंतर पायावरती झुकतो ही या कपड्याची ताकद आहे महाराज म्हणून इथं आल्याच्या नंतर आमचं अंग आपोआप हालतं हे मी नाही म्हणत कारण गुण गात असताना मै तो नाचूंगी 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 रे मै तो हरिगुण गावत नाचूंगी रे मै तो नाचूंगी 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 रे मै तो हरिगुण गावत नाचूंगी हरिगुण गावत नाचूंगी हरिगुण गावत नाचूंगी मैं तो हरिगुण गावत नाचूंगी हरिगुण गावत नाचूंगी मैं हरिगुण गावत नाचूंगी हरिगुण गावत नाचूंगी हरिगुण गावत नाचूंगी अपने मंदिर में हो अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत नाचूंगी हरिगुण गावत नाचूंगी मैं तो हरिगुण गावत नाचूंगी हरिगुण गावत नाचूंगी मैं तो हरिगुण गावत नाचूंगी हरिगुण गावत नाचूंगी मैं तो हरिगुण गावत नाचूंगी हरिगुण गावत नाचूंगी हरिगुण वाह 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 महाराज वाह 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 विठ्ठला विठ्ठला महाराज या कपड्याची ताकद आहे महाराज या सतीश शिंदेची ताकद नाही महाराज नाही नाही अहो सतीश शिंदे कोण महाराज पण ही या कपड्याची या वारकरी संप्रदायाची ताकद आहे महाराज म्हणून उजळले भाग्य आता अवघी चिंता वारे उगाच नाही संत दर्शनी हा लाभ
महाराज बरोबर आहे का नाही? काही काय पाठ करत चला, नाही तर कीर्तनात बसले, लग्नात गेले, उजळले भाग्य, आता चप्पल घ्यायची चिंता वारली दुसऱ्याची ओळी. असं नाही महाराज, या विश्वामध्ये माझ्या प्रभूचं गुणगान गाण्याचं मला वर द्या. मग देवानं सांगितलं बस एवढंच का? तुम्हाला काही सोनं नाणं काही देतो ना मी, काही धन संपदा पाहिजे का? अभंगाच्या तृतीयेच्या न लगे मुक्ती. बघा, धन संपदा संत संग देई सदा. काय पाहिजे? मुक्ती पाहिजे का माय? 4 मुक्त्या आहेत त्या पुढच्या वर्षी सांगेल. नाही आता नाही, सगळंच काही एकट्याच सांगायला मी अवगत थोडी घेतलं. पुढच्या वर्षी बोलवाल तुम 4 मुक्त्या बाकी येतात, पुढच्या वर्षी बोलवाच लागेल तुम्हाला. नक्की. अरे वा, बर. संत संग देई सदा, न लगे मुक्ती आणि संपदा. तुम्ही म्हणसाल संजीव भाऊ तर रातभर चालू देऊ, काय अडचण आहे, मुक्कामी थांबणार आहे मी. स्वतःहून पाहुणा म्हणते मुक्कामी थांबतोय, तरी तुम्ही काहीच म्हणेन थांबाय म्हणे. मला वाटते जावा का न गणेश आपण. बघा, न लगे मुक्ती 4 मुक्त्या आहेत माय, त्या पुढच्या वर्षी सांगेल. ती मुक्ती आम्हाला लागत नाही. बर, मग धन ऐका महाराज, धन लागते का? 6 जून 1674 पवित्र श्रीमान दुर्गेश्वर रायगडावरती ज्यांचा राज्याभिषेक झाला आणि बादशाहीच्या युगामध्ये एक मराठा तेवढा बादशाह झाला. ही गोष्ट काही साधी नाही. ज्यांनी या रयतेच्या मातीमध्ये कष्टकऱ्यांचं गोरगरिबांचं राज्य निर्माण केलं. माझ्या मासाब जिजाऊंनी सांगावं, शिवबा पेटवायला शिका शिवबा. तसं माझ्या शिवबा राजांनी विचारावं, परमासाब काय पेटवायचे जी शिवबा? जसं विझलेला दिवा पेटतो या ना, तसं विझलेलं नसीब पेटवा. आणि आज ते कदम महाराजांनी स्वराज्य निर्माण करायला सुरुवात केली.
परंतु स्वराज्य निर्माण करत असताना, स्वराज्याचा घाट बांधत असताना आपले गुरुवर्य कोणीतरी असावे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय हे महाराजांचे गुरुवर्य आहेत. माझे जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलंय, शिव तुझे नाव ठेवी येले पवित्र आणि छत्रपती सूत्र विश्वांचे. वयाच्या 13व्या वर्षी सांगणारे माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी दिली. सांगितलं, शिवबा तुम्ही छत्रपती आहात, या कष्टकऱ्यांचे, गोरगरिबांचे, या रयतेचे वाली आहात. यांच्या डोईवर शुभा सुखाचं छत्र धरा. शुभा मंदिरातले देव नीट नाहीत. शुभा मंदिरामधला हर हर महादेवचा गजर संपलाय. शुभा अंदी पंढरपूरची वारी जाणारी थांबली आहे. शुभा विठ्ठल नामाचा जय घोष थांबलाय. शुभा काहीतरी करा. आणि शुभा राजांना सांगितलंय, शुभा धर्माचे पालन करणे पाखांड खंडन. धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे आम्हाला काम करायचंय. मग जगद्गुरु तुकोबारायांना माझ्या छत्रपती शिवराजांना असं वाटावं, आणि माझे गुरुवर्य जगातली पहिली कर्जमाफी करणारा एकमेव माणूस जो या जगामध्ये सर्वोत्तम आहे ते म्हणजे माझे तुकोबाराय. आता किती येतील आणि किती करतील मी मागच्या वेळेस इथूनच सांगितलं तर महाराज. पण जगाच्या शेतकऱ्याची कर्जमाफी करणारा सुद्धा अशा लोकांना दान पैशाची काय गरज आहे महाराज. मग माझ्या छत्रपती शिवराजांना वाटावं, आणि माझ्या गुरुवर्यांनी या ठिकाणी मला हा संदेश दिलाय की शुभा कष्टकऱ्यांचं राज्य आणा. शुभा आणि माझ्या माता जिजाऊंनी सांगावं, शुभा रयत हवालदिल झाली. शुभा जगण्याचा स्वाभिमान राहिला नाही. शुभा दिवसा डोळ्या स्त्रियांच्या पदराला हात घातले जाते. शुभा तुमच्या रूपानं मी स्वराज्य बघती आणि आईचा शब्द ऐकला महाराज. अभिमान आहे मला या नारदाच्या गादीवरून सांगेल मी. अहो स्वतःच्या बायकोच्या मर्जीसाठी, ऐका महाराज, स्वतःच्या बायकोच्या मर्जीसाठी महाल बांधणारे काही खून गेले, पण आईच्या स्वप्नातलं राज्य, स्वराज्य निर्माण करणारा एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या गजरावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या गजरावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या गजरावर. एकच राजा इथे जन्मला जुनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला जुनेरी किल्ल्यावर.
माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याचं सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारे तलवारीच्या धारे तलवारीच्या धारे त्यासाठी प्राण सोडले आपल्या निधनासाठी आपल्या निधनासाठी प्राणपणाने लढले मावळे सजा राजावे प्राणपणाने लढले मावळे परत राजा माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या डोंगरावे राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या डोंगरावे गाजते गड किल्ल्याच्या एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज की जय माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या डोंगरावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या डोंगरावर माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या डोंगरावर टाळ्या महाराज हा आवाज आहे ना इथले उगाच नाही संपुष्ट ये हृदय पेटी करुणी पोटी साठो संपुष्ट म्हणजे काय माय आतल्या 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 आत म्हणून एवढा आवाज आहे महाराज. आणि मग माझ्या शुभाराजांना वाटलं आपल्या गुरुवर्यांना काहीतरी द्यावं म्हणून आब्दागिरी पाठवली महाराज. तेव्हा माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलंय अहो या आम्हाला नकोय हे जे सोने रुपिया सोने रुपिया सोने रुपिया आमच्यासाठी काय मात्र कल्याणासाठी वापरा महाराज. ज्यांनी स्वतःची संपत्ती दान केली ज्यांनी आपल्या शिष्याकडचं दिलेलं दान वापस पाठवलं महाराज ते देव त्यांना देव सांगतोय की काहीतरी तुम्ही मागा. माझे तुकोबराय सांगतात मला मुक्ती पाहिजे नाही मला धन नको मला संपदाही नको. मग देवानं सांगितलं जर तुम्हाला मुक्ती नसेल तर तुम्हाला काय करावं लागल परत जन्माला यावं लागल. म्हणजे तुकोबाराय म्हणतात परत जन्माला येण्यासाठी मी तयार आहे महाराज. अभंगाच्या चतुर्थ
गर्भवासी, या गर्भवासाच्या यातना सुद्धा देवा मी भोगायला तयार आहे महाराज. गर्भाच्या यातना म्हणजे काय माय? बाळांतपण. बरोबर आहे ना? बाळांत या शब्दाचा अर्थ काय माय? बाळाचा नाही तर आईचा जर होऊ शकतो अंत. अहो 9 महिने 9 दिवस पोटात वागवावं महाराज. त्या आईनं आपल्या स्वतःच्या देहापासून दुसरा देह तयार करत असताना महाराज हे शास्त्रही सांगते, विज्ञानही सांगते, त्या गर्भाच्या यातना इतक्या अवघड आहेत महाराज. माझे तुकोबाराय म्हणतात त्या यातना सुद्धा मी भोगायला तयार आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, आम्हाला सुखी घाला, काही अडचण नाही, सुखानं आम्ही या ठिकाणी या गर्भाच्या यातना भोगायला तयार आहे महाराज. आणि म्हणून या ठिकाणी ह्या सुखाच्या यातना परत माझे या ठिकाणी तुकोबाराय जन्माला यायला तयार आहेत. माझे तुकोबाराय अगोदर मुक्ती मागतात, पण देवाच्या नावासाठी त्या गुणगानासाठी परत यायला सुद्धा या पृथ्वीवर तयार आहेत महाराज. आणि हे नामरूप या आपल्या गावामध्ये चालते महाराज. म्हणून हेची दान देगा देवा, तुझा विसरण भावा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. सुंदर एकदा सर्वांनी ज्यांना हात येतं त्यांनी हात वर करायचं, हातानं टाळी, मुखानं नाम, आणि आता खऱ्या अर्थानं भगवंताचं नाम करायचं. मी वेळेवर आऊट सोडणारी काळजी करू नका. पाकिट पुरतं झालं का संजीव भाऊ? पॉकेट पुरतं झालं ना? नाही तर सांगा बरं, मी वाढवतो थोडंसं. चला सर्वांनी हा विनोदाचा भाग सोडा माय. आता झाला असं बाबा, जर कीर्तनात महाराजांना विनोद नाही केला ना तर अख्खं गाव पुन्हा त्याला कव्हा बोलवत नाही. लोकांना सवय लागली हसायची. मग आता काय आम्हाला परिस्थितीनुसार बदलावं लागतं महाराज. लोक मला गाथ्यातलं सांगायला आवडते, परंतु नाविलाजाने कधी कधी माथ्यातलं जाते. त्याला इलाज नाही ना. जर या बायांना म्हणजे हसवलं नाही ना पुरुषांना, आता बायला हे काय शेतात बसल्या बसल्या माय कोणा आणला होता मग त्यो माय, अख्खं गाव झोपलं. मग थोडंसं सासू सून हसायला मजा आहे का नाही? हे महत्वाचं नाही माय. हातवरी करा. चला मस्त सुंदर सुंदर दिसले पाहिजे गणेश. सगळ्यांची शूटिंग घ्यायची आहे का नाही? सुंदर तरुण पोरांची घे, म्हणजे उद्या जर एखादी सुंदरीक माझ्याकडे आली तर मी सांगेन पाहिजे ते कीर्तनात हे का नाही? कीर्तनात असेल ना तुम्ही हातवरी, तरुण पोरं तुम्ही हातवरी करा. विठोबा रखमा मुबारक माये, 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 मुबारक सगळ्यांनी भजन केलं, त्याच्या अगोदर भोजन केलं. आज बालुशाही होती. आई माय आदल्या दिवशी, आणि आम्ही महाराज असल्यामुळं तर आम्हाला नसलेले पण पदार्थ असतात बाबा. लय सोय. आज जय बाबा म्हणले आपण बेसन पोळी खाऊ. म्हणलं बाबा काहीच हरकत नाही, आम्हाला बेसन पोळी नाही भेटत हो. ते म्हणाल मा हे का इतके गरीब आहेत का? काय खरंच गरीब आहेत, द्या ना 50-50 रुपये आहे का नाही? आम्हाला बेसन पोळी भेटतात, आम्ही ते कटाळलो गोड खाऊ खाऊ. महाराज हे तुमचं प्रेम आहे बघा, तुमच्यामुळं आम्ही आहेत महाराज.
मग जाता जाता सांगेन महाराज, या पवित्र पावन मंडपामध्ये शेवटचे तुमचे 10 मिनिटं घेणारे महाराज, घेऊ ना का करून ज्ञानेश्वर माऊली महाराज. जाता जाता तरुण पोरांसाठी संदेश असेल माझा, मी नेहमी सांगतो, मागच्या वेळेस सांगितलेलं आहे. या पवित्र पावन भूमीमध्ये महाराज हा कीर्तनाचा सप्ताह चालू असताना या सत्यातून काय घ्यावं, आजचा अभंग मी घेतलाय की हेची दान देगा देवा. परंतु हे दान कशासाठी माता मावल्यानं लक्षात ठेवा. इथं काही माझ्या तरुण भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, या पवित्र पावन धर्म मंडपामध्ये अशी कीर्तन होत असताना या कीर्तनातून आम्ही काय शिकलं पाहिजे. अरे जो बाप कधी या ठिकाणी कधी कोणाच्या पुढे वाकला नाही ना, त्या बापाची मान कधी वाकता कामा नाही हो. हे मात्र आम्ही शिकलं पाहिजे. तो बाप आमच्यासाठी मात्र एकदा कोणाच्या पुढे तरी वाकला, कोणाच्या पुढे तरी कोणाच्या तरी पायावरती झुकला हो. ऐका माता मावल्यानं, आठवा तुमच्या लग्नाचा प्रसंग, आठवा तुमच्या लग्नाचा प्रसंग माता मावल्यानं. बापानं सुंदर भोजन दिलं हो पाहुण्यांना, बापानं तुमच्यासाठी सुंदर असे भांडे खरेदी केले. पण माय, तो बाप त्या विहिणीच्या पायावरती नतमस्तक झाला. विनबाई विनंती करते, पदरात घ्यावं आम्हाला, लेक आपुली समजून तिला, माया पांघर घाला. आम्हाला पदरात छपाई. माझी लेकीन आतापर्यंत कधी घरामध्ये पाण्याचा गिलास सुद्धा घेतला नाही हो. एखाद्या वेळेस तिच्या हातातून चूक झाली ना, तिला माफ करा. काळजाचा तुकडा देते हो तुमच्या हातामध्ये, काळजाचा तुकडा तुम्हा दिला मी, जपून ठेवा त्याला. माता मावल्यानं या काळजाच्या तुकड्याला जपायला बाप सांगतो हो. आणि बाप त्या पोरीला म्हणतो, माय तू घरातून चालली ना बाई, तू चालली ना माय घरामध्ये, हुरहुर वाटते ग जीवाला. काळजाचा तुकडा दिला तुम्हा मी, जपून ठेवा हो त्याला. लेक माझी जात होती, हुरहुर वाटे मनाला, हुरहुर वाटे मनाला. म्हणून पोरींनो लक्षात ठेवा, या धर्म मंडपामधून काय सांगितलं पाहिजे महाराज. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगेन, या जगाच्या इतिहासामध्ये लक्षात ठेवा पोरींनो, तो बाप ज्या वेळेस त्या बापाची मान खाली होते, त्यावेळेस जगातला 33 कोटी देवाची पूजा सुद्धा त्याच्या पुढे फिकी पडते. यालाच म्हणतात महाराज, कशाला म्हणतात हो बाप. माझे तुकोबाराय सांगतात महाराज, लेकुराची जोडी, लेकुराची ओढी आणि बाप कर जोडी. तो बाप जगामध्ये खाली मान घालून जेव्हा पाहतो ना दादा, म्हणजे तरुण पोरी लक्षात ठेवा पोरींनो, ऐका तरुण दादांनो, आणि इथं बसणाऱ्या माझ्या पितृतुल्य सर्व लोकांना सांगेन, दादा मुलगी जन्माला येऊ द्या. मी मागे सांगितलं होतं, कारण मुलगी घराचं पवित्र आहे, मुलगी घराचं मांगल्य आहे, मुलगी घरांचं सुख आहे महाराज. अरे या जगामध्ये ऐकून घ्या, आता बापासाठी लढणारी सगळ्यात जास्त मुलगी असते महाराज, आणि त्या मुलीसाठी लढणारा सगळ्यात जास्त बाप असतो.
पाठवणीची घटी काढी माता माऊल्यांनो. आठवा तुमच्या लग्नाचा प्रसंग, आठवा तुमच्या लग्नाचा प्रसंग. आमच्या बापाकडे पैसे होते, आमच्या बापाकडे पैसे होते दादा. दादा आमच्याकडे बापाकडे पैसे नव्हते माय, तेव्हा आमच्या बापानं शावकाराला जमीन विकली, शावकाराला जमीन गहाण दिली आणि तेव्हा कुठं आमचं लग्न साजरं झालं महाराज. याला बाप म्हणतात. ऐका रे पोरांनो, ऐका रे पोरांनो, पोरांनो ऐका रे. अरे जगाच्या इतिहासातून बाप गेला ना, अरे 10 हत्तीचं बळ गेलं. ऐका, अरे कधीतरी त्या बापाजवळ बसा, त्या बापाचा हात हातात घ्या आणि त्याला एवढंच म्हणा, बाबा बाबा मी आहे बाबा. बाबा टेन्शन नका घेऊ बाबा, सध्या पीक कमी झालं असेल, काळजी नका करू बाबा, मी आहे बाबा, बाबा मी आहे. ऐका रे पोरांनो, घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. महाराज आम्ही कळसाचं दर्शन घेतो, पण बाप घराचा पाया. आईला सगळ्यांनी मोठं केलं, आई मोठीच आहे माय, पण बापाचं काय महाराज. सकाळी 4 वाजता वनवासाला जात असताना आई रडत होत्या, पण महाराज एवढा मोठा महल होता, त्या महलाच्या कोपऱ्यामध्ये एकच माणूस मनातल्या मनात रडत होता महाराज, त्यांचं नाव दशरथ होतं. कधी करणार पोरींना नेहमी सांगतो माय, तुमच्यासाठी रडणारा बाप आहे, बापासाठी रडणारी लेक आहे. लेकीचं बापाचं नातं आठवत आहे, आठवत आहे, आठवत आहे. महाराज जगामधून जर बाप गेला ना, जगाचं अस्तित्व गेलं. लाख लोक भेटतील तुम्हाला, फक्त मी आहे म्हणून सांगतील महाराज, निघून जातील. पण बाप बाप असतो, माय माय असते, हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि माता मावल्यांना लक्षात ठेवा, 70 वर्षाची आमच्या बापाची मुलगी आहे हो. अरे 100 वर्षाचा आमचा बाप आहे, पण बापाचा जीव जात नाही, पण बापाचा जीव जात नाही माय. तेव्हा कोणतरी विचारावं, तात्या 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 कशा जीव गुतलाय तुमचा. तसं आमच्या बापानं सांगावं, अरे माझ्या तायडीला बोलवा रे, अरे माझ्या तायडीला बोलवा रे. तिला सुखानं बघतो आणि जीव सोडतो माय. दिवाळीचा सण होता पोरींनो, पोरींनो आठवा पोरींनो, पोरींनो दिवाळीचा सण होता माय. आणि या दिवाळीच्या सणाला तुम्हाला तुमच्या दादाला बापानं दुकानात नेलं माय. अरे आमच्या तायडीला बापानं कपड्याच्या दुकानात नेलं, आणि कपड्याच्या दुकानात नेल्याच्या नंतर आमच्या बापानं दुकानदाराला सांगावं, दादा दादा तुमच्या दुकानातला सगळ्यात महागाचा ड्रेस माझ्या लेकीला दाखवा. बाई केवढ्याचा ड्रेस घेतेस माय. पोरीनं म्हणावं, बाबा बाबा यावर्षी सोयाबीन चांगलं झालं नाही बाबा, बाबा यावर्षी हळद चांगली नाही झाली बाबा, बाबा राहू द्या ना बाबा मला ड्रेस. नाही ताईडे माय किती दिवस राहणार आहेत हो तू. बापाचा चेहरा बघा पोयो, माय तू किती दिवस राहणार आहेस म्हटल्याच्या नंतर त्या बापाच्या काळजात चढ होते हो. आणि बापाने सांगावं, श्रीमंत महागातला महाग ड्रेस दाखवा. आणि पोरीचा ड्रेस घेत असताना केवढ्यात आमच्या दादाने विचारावं, बाबा बाबा मला पण कपडे घ्या ना बाबा, बाबा मला पण कपडे घ्या बाबा, दिवाळी आहे ना बाबा, बाबा बाबा मागच्या दिवाळीला तुम्ही मला 1000 रुपयाची पॅन्ट घेतली बाबा, यावेळेस मला 2000ची घ्यायची. आमच्या बापानं म्हणावं, अरे गपरे एवढ्या महागाचे कुठे कपडे घेत असतात का माय. दुकानात गेल्याच्या नंतर लक्षात ठेवा माय मावल्यांनो, अरे दुकानात गेल्याच्या नंतर कधीच तुमच्या बापानं तुमच्या कपड्यावाल्याचा हिशोब नाही केला, त्याचं नाव बाप आहे. तुमच्या लग्नात सगळे जेवले होते माता मावल्यांना लक्षात ठेवा, सगळे पाहुणे पोटभर जेवले होते माय, पण तुमच्या लग्नामध्ये एक माणूस उपाशी होता माय, तो म्हणजे तुमचा बाप होता. बाप मला कसंस होत या कुणी बाबा म्हणताना, ओळी हुंड का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझ्या डोळ्यातील आसव कुणी मायेन पुसताना, ओळी हुंड का दाटतो या
गोष्ट बापाची सांगताना. म्हणून एवढं सांगेन मी जाता जाता, आई वडिलांचा सन्मान करा पोरांनो, आपल्या धर्माचं रक्षण करा, आपल्या धर्माचं पालन करा महाराज. हीच खऱ्या अर्थानं विष्णूची महापूजा. अनुभवत हे तुझ्या एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे महाराज. वेळेच्या आत या ठिकाणी मी माझ्या सेवेला पूर्ण विराम देणार आहे, जास्त काही समोर नेणार नाहीये. कारण 7 दिवस तुम्ही रोज कीर्तन ऐकायला आलेत, आहे का नाही? का रोज याच्यापेक्षा जास्त गर्दी असते? एवढीच असते का? नक्की ना? म्हणजे माझ्या मनाला चांगलं वाटलं पाहिजे असं तरी हो म्हणा. नाही तर मी म्हणायचं बा याच्यापेक्षा जास्त गर्दी रोज असते, म्हणजे मी का फेल ठरलो, आहे का नाही? म्हणून तुम्ही माझेत. आणि हे गाव आपले महाराज. फार सुंदर असं गाणं राहायचं पहिलं. ही काळी आई धनधान्य देई, फुलवी मनाची नाती, आमची माती आमची मानस. तुम्ही माझ्या आहात, मीही तुमचा आहे. मी तुमचा पोरगा आहे, म्हणून मला तुम्ही पदरात घेतले बाबा. ज्यांच्या मुखारविंदातून खऱ्या अर्थानं तुम्ही भगवद्गीता ऐकता ना महाराज, हे अमृत ध्वनी आहे तो. मला आठवते मी जयबाबाचं कीर्तन, मी गावाकडे होतो, आमच्या गोरेगावमध्ये जयबाबाचं कीर्तन होतं. मी कीर्तनाला गेलो. काय काय ज्ञान, काय वाचा, काय असावी याचं ज्वलंत जाज्वली उदाहरण म्हणजे माझे गुरुवर्य जयबाबा आहेत महाराज. काय थोडाही घमेंड नाही महाराज. कधी फोन करा बाबा, अशी अशी अडचणी. किती कामात जयबाबांनी सांगावं महाराज, माझी जातीचे माझं भेटपणे. आणि हेच तर वारकरी संप्रदाय महाराज. हे बघा, तुमच्यामुळं मी आहे बरं का, लक्षात ठेवा. तुमच्यामुळं मी आहे महाराज, नाही तर आमचं जीवन फार अवघड आहे महाराज. वडील नाहीत मला, आई आहे, 2 मुली आहेत महाराज. दुपारी माहूर गडावरून लेकीला व्हिडिओ कॉल केला महाराज. पोरीने एकच शब्द विचारला, घरी कधी येणार आहेत महाराज. अवघड आहे आमचं जीवन. तुम्हाला वाटतं एवढं सोपं नाही आहे. रात्रीचा प्रवास असतो, तुम्हाला बातम्या माहिती असतात काय होते काय नाही. तुम्हाला वाटतंय महाराज येतात जातात, सोपं नाही महाराज. एकुलता एक लेकरू मी माझ्या आईचं. कीर्तनाच्या अगोदर मला फोन लावावा लागतो कीर्तनाला उभं राहायला महाराज, आणि कीर्तन संपल्यावर फोन लावावा लागतो कीर्तन झालं. ती आई असते महाराज. बगळ्याचे पाण्यामध्ये बगळा पोहताना असं दिसतं आपल्याला की तो तरंगा लागला नाही महाराज. पाण्याच्या खाली त्याचे पाय बघा कसे चालत असतात. पण तुम्ही आम्हाला डोक्यावर घेतलं महाराज. जाता जाता एवढंच सांगेल मी, आमचे संजू दादा आणि आमचे दादा लोमटे दादा, पिंपळगावला भेट झाली, यावं लागते कीर्तनाला, काही हरकत नाही महाराज. प्रेम आहे हो. मला तर वाटते संजू दादा मी नेहमी भेटत राहा. मला ते प्रॉब्लेम असा आहे की ते इकडं मी तिकडं, हे एकाच मतदारसंघात. एक तर मला इकडचं उभं राहावं लागेल आमदार खरं तर केलं का नाही. तुम्ही काय मतदान देणार नाहीत गोमन माहिती आहे का नाही. असं होतं तुमचा पर्सनल पार्टी, ते काही त्याला इथं काही घेणं देणं नाही. आपलं एकच पक्ष, आपल्या हनुमंतरायावरती लक्ष महाराज. काय या गावात कृपादृष्टी आहे. फक्त एवढंच सांगेन महाराज जाता जाताना या समस्त गावकऱ्यांसाठी, माय तुम्ही तुमच्या लेकराला पदरात घेतलंय माय, आणि असंच पदरात घ्या दादांनो. मी तुमचा लेकरू आहे, मी तुमचा आहे. मग एवढंच म्हणेल महाराज मी, कल खेल में हम हो न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा. समस्त तरुण मंडळी माझी, संजू दादा, सगळे सगळे सगळ्यांसाठी. कल खेल में हम हो न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा. संजू दादा, ना भूले हैं हम ना भूले हैं वो, पर हम तुम्हारे रहेंगे सदा.
जी चाहे जब हमको आवाज दो, हम है वही तुम थे जहाँ, अन्ना जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ। ये मेरा गीत जीवन संगीत कल भी कोई दोहराएगा, जग को हंसाने बहरूपिया रूप बदल फिर आएगा। फक्त एवढं दादा, बोलण्याच्या ओघात एखादा शब्द चुकीचा गेला असेल माय, तर जसं तुमच्या लेकराचा घरात एखाद्या वेळेस चुकीचा शब्द जात असेल तसा माझा मला वापस द्या माय। चांगलंय ते माझ्या आई वडिलांचे संस्कार, एखादा शब्द वाईट गेला असेल तर माझ्या बुद्धीचा दोष, तरी मी ज्ञानात कमी पडलो माय। गोड सेवा मानून घेतली, या गावाचं खरंच माझ्यावरती एवढं प्रेम आहे की बाबा खऱ्या अर्थानं मला पहिल्यांदा या गावामध्ये एवढं महाराष्ट्रभर फिरतो दादा आम्ही, भरपूर रोज कीर्तन आहेत, रोज व्याख्यान आहेत, पण हे प्रेम आहे ना, हे तुम्ही तुमच्या लेकर म्हणून मला देत आहे। आल्या आल्या मी त्या लहान लेकराला विचारलं जय बाबा की का रे पोरं तुम्ही खरंच माझी वाट बघत होते का, कारण लहान लेकर खोटं बोलत नाही। ते म्हणले महाराज सप्ताह चालू झाला तसं तुमची वाट पाहायला आम्ही। हे प्रेम आहे दादा, हे गुणीजन मंडळी आहेत म्हणून मी मोठा आहे, हे लक्षात ठेवा। मग काय आवाज आहे, नाही तर इतकं अवघड आहे महाराज, आम्हाला गाता येत नाही आणि हे आमची मजा घेणारे भरपूर असतात, पण नाही हे खरे वारकरी आहेत महाराज, हाडाचे वारकरी आहेत हे, नाही तर म्हणून मी धन्यवाद देतो ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं तुमच्या परिसराची ओळख झाली। तर माझा विद्यार्थी किशोर आणि त्याचे वडील बाबा नाव प्रल्हाद बाबा आमचे, खऱ्या अर्थानं त्यांच्यामुळंच हा योग आला, त्यांचे धन्यवाद देतो। मला पदरात घ्या, चूक भूल झाली असेल मला माझी वापस द्या आणि मी तुमचे आभार मानतो, आयोजक संयोजक सगळ्यांचे गावाचे आभार मानतो। माफ करा मला प्रत्येकाचं नाव माहीत नाही, ज्यांच्या घरी आम्ही सुग्रास असं नैवेद्य भोजन केलं खरंच तो प्रसाद होता, त्या माता माऊल्यांचे ज्यांनी ज्वारीच्या भाकरी केल्या माय, त्या ज्वारीच्या भाकरी आता चुलीवरच्या पुढे भेटायल्या तुमच्या गावात भेटल्या का नाही, त्याही माता माऊलीला धन्यवाद देतो, सगळ्यांना धन्यवाद देतो। या गावामध्ये आलेल्या मला वाटते बऱ्याच म्हणजे लेकीबाळी आलेल्या आहेत, बरोबर आहे ना, त्याही माता मावल्यांना पाहुण्यांना सगळ्यांना गावकऱ्यांना सगळ्यांना धन्यवाद, आलेल्यांना धन्यवाद, घरी गेलेल्यांना धन्यवाद, जे झोपेलेत त्यांना डबल धन्यवाद महाराज, आणि सगळ्यांना धन्यवाद देतो। आणि खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी आभाराचे भार कशाला आता फुलाचे हार कशाला, अरे आभाराचे भार कशाला आता फुलाचे हार कशाला, बांधले आहे तुमच्यासाठी या हृदयात घर, तर या घराला आता दार कशाला, या घराला आता दार कशाला। ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, आगोनी रे करो वेडे वाकडे उतराज महाराज महाराज नाही विचारेला अधिकार मे आपुरा, महाराज महाराज तुम्ही काय म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा, महाराज महाराज तुम्ही